चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. मनमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादणे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजत् स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अतुलित बलधामं हिमशैलाभदेहं दनुजवन कृशाणं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. श्री गुरु चरण सरोज रजा निज मन मुकुरु सुधारी. बरनो रघुवर बिमल जसो जोधाय कुफल चारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. क्लेश विकार जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोहम. महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. जिजाऊ माऊली तुला वंदना. जिजाऊ माऊली तुला वंदना. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. दिशा मुक्तदाही. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा तयाला करतो आम्ही हा मुजरा मनाचा. मुजरा मनाचा विठ्ठल. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सकळ जीवा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे. पण जीवाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हा सर्व श्रोते माय बापांना माहिती असलं कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या अनुषंगाने आज या श्री क्षेत्र चांभारवाडी गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातली ही 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. ज्यांनी मला निमंत्रित केलं आमच्या परिसराची शान
5 वर्षाच्या कीर्तनकारापासून सातारकर महाराजांपर्यंत ज्यांचे कॉन्टॅक्ट आहेत, आमचे आदरणीय विकास महाराज पाटील सोनू दादा यांनी या ठिकाणी संपर्क केला. ताई असं गाव आहे, यांनी कार्यक्रम घ्यायचा आहे. आता सोनू दादाचा फोन आला, म्हटलं सातारकर महाराजांसारख्यांशी कॉन्टॅक्ट करणारे दादा, नाहीतरी कसं म्हणावं. हो बरं, काही हिंदुत्वाची अडचण आली, फोन केला की कधी कधी हजरच राहतीलच. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या अनुषंगाने दादा राऊते दादा आपल्याच सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, गावकरी मंडळींच्या वतीनं राऊते दादा आणि सोनू दादा यांच्या माध्यमातून इथे येणे झाले. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य शत्रुघ्नजी महाराज पठाडे नाव ऐकून होतो की भरत महाराज पठाडेंचे बंधू सुद्धा उत्कृष्ट मृदंग सम्राट आहेत. आज योगायोग दादा या ठिकाणी आहे. दादांना सुद्धा खूप असे धन्यवाद. आमच्या परिसरातील नामवंत गायन सम्राट आमचे श्यामदादा भवर या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा खूप असे धन्यवाद. आदरणीय ऋषिकेश महाराज तेही या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे अभिषेक दादा, त्यांनाही धन्यवाद. यांचं नाव गजानन माऊली, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व स्टाळकरी माईबाप, आमच्या डोमेगावचे बाबा, त्यांना सुद्धा खूप धन्यवाद. बाबांनी ओळखलं नसेल पण आमच्या दिंडीमध्ये पूर्णच रस्त्याने असेच नाचत चालायचे, पूर्ण रस्त्याने. तो आवेशच वेगळा आहे त्यांचा. आणि ह्याला परमार्थ म्हणतात, कोणी वंदा कोणी निंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. त्याचप्रमाणे ज्यांचं सुंदर असं साऊंड सिस्टम आहे, आमच्याच परिसराचं वैभव शंकर दादा मडके, त्यांना सुद्धा खूप असे धन्यवाद. आधी करून सर्व टाळकरी युवक बांधव सर्वांना खूप असे धन्यवाद. तुम्ही सर्व श्रोते माईबाप आहात. विनयकरी माऊली, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. त्याचं चित्रीकरणवाले दादा, सगळ्यांना खूप असे धन्यवाद. म्हणजे आमच्या बरोबर आलेले गोरक्षक समितीचे अध्यक्ष, CNG कंपनीचे मालक ढोबळ साहेब, आमच्या धर्मकार्यात नेहमी सावलीप्रमाणे उभे असतात, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. माझे बंधुराज तेही बरोबर आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. तुम्ही म्हणता का हो महाराज, तुम्ही तुमच्या लोकांना धन्यवाद म्हटलं ना, आम्ही काय तुमचा बांध कोरला होता का? हं, विनोदाचा भाग सोडा. ज्यांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल जेवढा आदर, जेवढी श्रद्धा, जेवढं प्रेम, तेवढाच आदर, तेवढीच श्रद्धा, तेवढेच प्रेम. ज्यांचं नाही घेतलं नाव त्यांच्याबद्दलही आहे. जास्त वेळ न घेता चला आता आपण अभंगाकडे वळूया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, आणि पंढरीश भगवान परमात्मा सद्गुरू महाराज जसं बुद्धीमध्ये ज्ञान प्रकट करतील ना, तसा हा अभंग सोडवण्याचा इथं मी फक्त थोडासा प्रयास करीन. विठ्ठल विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथ महाराजांनी या अभंगातून जीवाला उपदेश केला की अरे बाबा, आवडीने हरिनाम घेतल्याच्या नंतर मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. नाहीतर अर्धी माळ जपेपर्यंत लक्ष चिंतनाकडे, आणि अर्धी माळ जपत असताना अर्ध लक्ष शेताकडे. अशाने देव पावणार आहे का? देवाला काय पाहिजे महाराज? अहो, ज्या परिवारात तुम्ही वावरता, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज बाबाजींची भक्ती, काय भक्ती होती? अपंग पद हे झाले ज्यांचे, खंतन सौखित जी. देह कष्टुनी खडतर तप हे उभे जळा माझी, देह कष्टुनी खडतर तप हे उभे जळा माझी. अपंग पद हे झाले ज्यांचे, अपंग पद हे झाले ज्यांचे, खंतन सौख्य त्याची, जनार्दन खंतन सौख्य त्याची. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची, आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची. आणि मग भगवान सदाशिवाला तिथं नांदावं लागलं. महाराज अपंग पद झालं, पाय गेला बाबाजींची साधना करत असताना. महाराज पहाटेची वेळ, ब्रह्ममुहूर्तावर बाबाजी उठायचे. स्नान संध्या करत असताना गाराचा पाऊस पडला होता. तुम्ही सर्व जाणते परमार्थिक अर्थात जाणते जनार्दन परिवारिक आहात, तुम्हाला ज्ञात असेल बाबाजींचं जीवन चरित्र. गारांचा पाऊस पडला, थंड पाण्यानं स्नान करायचा नियम होता बाबाजींचा.
आणि ते स्नान करण्यासाठी उठले महाराज. अतिशय कडाक्यामुळे थंडीमुळे बाबाजींचा पाय गेला. पण बाबाजींनी पाहिलं का आता पाय गेला, आता तप कसं करायचं. तरी सुद्धा महाराज नर्मदेच्या काठी बाबाजींचं अनुष्ठान. काय अनुष्ठान होतं बाबाजींचं. महाराज नर्मदेच्या भोवऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर अशी आख्यायिका आहे, आजपर्यंत कोणी रिटर्न आलं नाही. पण नर्मदेच्या भोवऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा नर्मदेनं सुद्धा कुशीत घेतलं लेकरू. कारण नर्मदा के हर कंकर में बैठा है शंकर. कुशीत घेतलं लेकरू आणि वरती आणून ठेवलं महाराज त्या काठावर. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे बाबाजींचं चरित्र. जेव्हा हिरवा चुडा आणि बांगड्या हात दिसले आणि मग बाकीचे चकित झाले, ही व्यक्ती सामान्य नाही आहे. विठ्ठल विठ्ठल. मग बाबाजी बघा नर्मदेच्या भोवऱ्यात गेल्याच्या नंतर बाबाजींनी घर परिवार नाही आठवला. जसं की तुकोबराय जळी माझी काया लागला बनवा धावरे केशवा माय बापा. तसाच मग जनार्दन स्वामी महाराजांनी सुद्धा काही केलं. भगवान सदाशिवाचाच धावा केला महाराज. आणि भगवान शिवजी इतकं भोळं दैवत आहे महाराज, लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. कारण आणि बाबाजींची भक्ती काय होती. शिव तेरे चरणों में स्वर्ग पालिया है. शिव तेरे चरणों में स्वर्ग पालिया है. जमी पर खड़े आसमां पालिया है. जमी पर खड़े आसमां पालिया है. शिव तेरे चरणों में स्वर्ग पालिया है. शिव तेरे चरणों में स्वर्ग पालिया है. या बोधावर बाबाचे आरूढ झाले होते. विठ्ठल. अर्थात सर्व साधू संतांचा विचार केला तर सर्व साधू संतांनी देवाचं नाव आवडीनं घेतलं. आणि म्हणून देव उभा मागे पुढे उगावीस कोडे संकट. साधू संतांनी नाव आवडीनं घेतलं आणि आपण सवडीनं घेतो. जेव्हा सवड भेटेल तेव्हा. दिवसभर आपल्याला लोकांच्या चहाड्या करत असताना देवाची आठवण होत नाही. पण चहाडीमध्ये अडकल्याच्या नंतर देवा वाचव बाबा आता. आणि आता अशी परिस्थिती आहे, थोडीशी भक्ती केली, थोडीशी साधना झाली की लोकांना वाटतं आम्ही देव विकतच घेतला. अहो बाई मंडळी महाराज पंढरपूरला येतात आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर म्हणतात देवा तू जर सत्याचा असशील ना, जर चौकात अपमान केला ना त्याला कोरोना झाला पाहिजे. देव सत्याचा, देवावर आक्षेप तुमच्या दुश्मनीसाठी. काय भक्ती आहे महाराज. देवाला भक्ती कशी भक्ती पाहिजे. देवाला भक्ती संत मीराबाई, संत सखुबाई, संत जनाबाई, विश्वमाऊली ज्ञानोबाराया, जगदवंदनीय तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. अहो भक्ती करत असताना कुठला स्वार्थ त्यांनी साधला. सवडीनुसार परमार्थ केला नाही तर आवडीनुसार परमार्थ केला. विठ्ठल. आणि मग आवडीने परमार्थ केल्याच्या नंतर आणि आवडीने नाम घेतल्याच्या नंतर मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ही संतांची वचनं आहे तरी सुद्धा महाराज काय भेसळयुक्त औलादी म्हणतात. देव आहे तर मग साक्षात्कार कुठे आहे. साधू संतांची वचनं जर आहेत तुमच्या तर मग साक्षात्कार कुठे आहे. अहो काही काही तर आज म्हणतात की तुकोबरायांची नितांत गरज आहे. बघा तुकोबरायांची हत्या झाली होती. तुकोबरायांना नेण्यासाठी विमान आलं नव्हतं, भगवंत आले नव्हते. अरे ज्याला वाटत असेल तुकोबरायांना नेण्यासाठी विमान आलं नव्हतं, तुकोबरायांना घेण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा आले नव्हते, त्यांना आज सुद्धा देहुगावामध्ये तुकाराम बीजच्या दिवशी जावं. 12:30 वाजता तुकोबरायांचं नांदुरकीच्या वृक्षाखालून प्रयाण झालं होतं. आज सुद्धा तुकोबरायांना जाऊन एवढे दिवस झाले तरी सुद्धा महाराज आज सुद्धा तुकाराम बीजच्या दिवशी 12:30 वाजता टाळ मृदंगाचा जयघोष होतो, नामाचा जयघोष होतो. आज सुद्धा नांदुरकीचा वृक्ष 12:30 वाजता तुकाराम बीजच्या दिवशी थर थर कापतो. त्याच्यापेक्षा दुसरा साक्षात्कार आम्हाला काय पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज देव नाही आहे म्हणता. देव तुम्हाला आता बघा तुम्ही या धर्ममंडपात बसलात. अरे करोनाच्या कालावधीमध्ये लाशीचे ढेग लागले होते. एवढ्या हजारो जनसंख्येमधून आम्ही सर्वजण या धर्ममंडपात आज सुखरूप बसलो.
देव याच्यापेक्षा दुसरा साक्षात्कार पाहिजेच काय आम्हाला विठ्ठल. आता बघा, आवडीने भावे हरिनाम घेतल्याच्या नंतर तुझी चिंता त्याची सर्व आहे, तर भक्ताचं रक्षण भगवान परमात्मा कसा करतो आणि केव्हा करतो? भक्त सुद्धा तेवढा एकरूप झाला पाहिजे. कारण काही काही मंडळी महाराज प्रतिष्ठेसाठी परमार्थ नको आहे, प्रतिष्ठेसाठी दिंडी नको आहे, प्रतिष्ठेसाठी कीर्तन नको आहे, प्रतिष्ठेसाठी भगवंताचं नामचिंतन नको आहे. अहो, साधू संतांचं जीवन चरित्र जर आपण हाताळलं तर तुकोबरांनी सगळ्या प्रतिष्ठेवर पाणी फिरलं होतं, तुलसीपत्र ठेवून दिलं होतं. आणि महाराज सगळ्या नास्तिक अर्थात तुकोबरांना माहिती होतं ही मिथ्या आहे सर्व. आणि म्हणे थे भजन प्रमाण, तुक म्हणे थे भजन प्रमाण, आय थोर आय थोर तुक म्हणे भजन प्रमाण, तुक म्हणे भजन प्रमाण, आय थोर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. आणि तुकोबरायांनी प्रमाणही दिली की अरे मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, भगवंताचं भजन करा, भजन करा. पण महाराज लोक एवढी हुशार, महाराज एवढी चतुर लोक म्हणायचे तुकोबराया करू ना भजन. तुकोबराय म्हटले भजन करा, म्हटले करू ना. नंतर पुढे आमचे कीर्तनकार संत महात्मा सांगत होते भगवंताचं भजन करा, भजन करा. पण महाराज काही मंडळीचं भजन असं आहे, अंधारात गेल्याच्या नंतर भूताच्या भीतीपोटी भजन करतात आणि गावामध्ये उजेडाच्या जवळ आलं की हम किसी को डरते नहीं, अब भगवान का नाम लेने की जरूरत नहीं. आणि अशा भजनामुळे मग कसा देव पावणार आहे? तुकोबराय सांगत होते अरे मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, की देव आहे, देव आहे याचा जामीनदार, याचा साक्षी मी आहे. तुम्ही भगवंताचं भजन करा. पण तरी सुद्धा लोक म्हणते करू ना महाराज भजन. लोकांना वाटत असेल हे काय महाराज लोकांचं मागण पुढन गोसाई रडण चढ तर तडण फुपाटा उड, यांच्या कुठं नादी लागतं, कुठं भजन करता नाही का? भजन करा, भजन करा म्हणता म्हणता लोक म्हटले करुणा 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 म्हणता म्हणता भजनच केलं नाही महाराज. मग देवाचं असं आहे महाराज, एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, हजारो वेळा सांगितलं, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, लोकांनी भजनच केलं नाही. करुणा करुणा म्हणता म्हणता भजनच केलं नाही. मग देवानं पाठवला कोरोना. विठ्ठल विठ्ठल भजन केल्याच्या नंतर त्या भगवंताला एकरूप झाल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा कसं रक्षण करतो. जगद्वंदनीय तुकोबरायांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग इथे सांगून जाईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जगद्वंदनीय तुकोबरायांचं कीर्तन चालायचं महाराज देहू गावामध्ये. आणि कीर्तन चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी कीर्तन श्रवणासाठी 32 सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा शिव छत्रपती देहू गावामध्ये कीर्तन सुरू झालं. कीर्तनाला प्रारंभ झाला की 32 सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा शिव छत्रपती कीर्तनामध्ये खाली येऊन बसत होते महाराज. तुकोबराय म्हणतात राजा, अरे तू स्वराज्याचा धनी आहे, महाराष्ट्राचा राजा आहे तू आणि खाली वस्तू आहे. तुकोबरायांनी उत्तर दिलं, आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं, सांगितलं तुकोबराया म्हटले महाराज मी स्वराज्याचा राजा आहे, स्वराज्याचा धनी आहे, महाराष्ट्राचा राजा आहे. पण धर्म मंडपाच्या बाहेर जेव्हा मी या धर्म मंडपामध्ये पाऊल टाकतो त्यावेळेला मी राजा नाही तर वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मी इथे बसतो. काय निष्ठा होती महाराज संप्रदायाबद्दल. कीर्तनामध्ये बसले, कीर्तनाला प्रारंभ झाला. कीर्तन चांग हो या अंग हरिरूप, या बोधावर छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झाले. अर्थात त्या अवस्थेला पोहोचले आणि पांडुरंग परमात्म्याच्या चिंतनाला सुरुवात झाली. कारण तुकोबरायचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर
तिथं सासरा जावई सून नातू नातवंड हे नव्हतं महाराज, अध्यात्म होतं. नाहीतर बघा तुम्ही प्रापंचिक आहात, प्रपंचाच्या सर्व काही कहाण्या तुम्हाला आमच्यापेक्षा चांगल्या माहिती आहे. आणि तुमच्या समोर आम्ही जर प्रपंचाच्याच गप्पा मारल्या तर तुमच्यामध्ये बदल काय होणार आहे? अरे एका एका कीर्तनकारांना जर 10 जन्म जरी घेतले तरी सुद्धा खजिना संपणार नाही. 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण गाथा गीता ज्ञानेश्वरी लाखो थोरवीर पुरुषांच्या गाथा आमच्या जवळ असताना आम्ही प्रपंचाच्या गप्पा मारावा ही संप्रदायाला लागलेली कीड आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबारायांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज नेत्र बंद केले आणि तुकोबारायांचं ते भजन होतं महाराज. भजनानंदे लागली टाळी मग देहांते कोण संभाळी. भजन सुरू झालं, चिंतन सुरू झालं, अध्यात्म चिंतनाला प्रारंभ झाला. आणि परिणाम काय झाला? भारत का कुछ नहीं बिगड़ा दुश्मन की तलवारों ने भारत को बर्बाद किया है भारत के गद्दारों ने. अरे आपल्यातलंच कोणीतरी उठून गेला, दुश्मनाला सांगितलं अरे स्वराज्याचा धन क्या बीज करण्याची चांगली संधी आहे. कीर्तनात बसलेला आहे. 10,000 सैनिकांनी कीर्तन मंडपाला वेढा टाकलेला आहे. राजांना जेर बंद करायचं आहे. मावळे भयभीत झाले. 2 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ येतात आणि मावळा म्हणतो आहे राजा बस तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही इथून पलायन करा, तुम्ही या धर्म मंडपात थांबू नका. अरे काय झालं राजा? अरे 10,000 सैनिकांनी आपल्याला वेढा टाकलेला आहे कीर्तन मंडपाला. जर तुम्हाला जेर बंद केलं तर काय करावं? अरे राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही इथून पलायन करा. राजे काहीच बोलत नाही. दुसरा मावळा धावत आला. मावळा म्हणतो राजे अरे आम्ही 25 मावळे गेलो तर असे हजारो मावळे उभे करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. पण एक राजा जर गेला तर देवा धर्माचं आणि या हिंदू धर्माची अवस्था काय होईल? मंदिराची मंदिर उद्ध्वस्त होत आहे. राजा तुम्ही इथून पलायन करा. राजाने सांगितलं वेडा आहेस का तू? अरे का पलायन करायचं? 10,000 सैनिकांनी कीर्तन मंडपाला वेढा टाकला, तुम्ही म्हणता का पलायन करायचं? छत्रपती शिवाजी महाराज त्या मावळ्याला म्हणतात अरे वेड्या कीर्तन कोणाचं चालू आहे? म्हणले तुकोबारायांचं. आणि चिंतन कोणाचं चालू आहे? म्हणले पांडुरंग परमात्म्याचं. मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुम्ही कशाला काळजी करता? परिणाम काय झाला त्या ठिकाणी महाराज? तुकोबारायांनी प्रार्थना केली पांडुरंगा माई बापा अरे स्वराज्याच्या धण्यालाच कीर्तनामधून जर जेर बंद करण्यात आलं तर उद्या तुझ्या नाम साधनेला कीर्तनाला कोणी मानणार नाही. आज या महाराष्ट्राच्या धन्याचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. पांडुरंगा माई बापा तुकोबारायांच्या करून हाकेला ओ दैत काय झालं? माझ्या पांडुरंग परमात्म्यानं अशी लीला केली महाराज. 10,000 सैनिकाच्या डोळ्यामध्ये असं अंजन घातलं की 10,000 त्या सैनिकाला कीर्तन मंडपातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये राजा दिसू लागलं महाराज. आणि कुठे शोधणार आहे, कुणाला पकडणार आहे, सगळे राजेच दिसू लागले. बघता बघता 11 वाजेची वेळ झाली. विठोबा रखुमाई भजन झालं, ज्ञानोबा माऊली भजन झालं, जय विठ्ठल झालं, पुंडलिक वरदेवचा घोष झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्म मंडपातून निघून गेले, गडावर पोहोचले. आणि मग 10,000 सैनिकाच्या डोळ्यातलं अंजन गेलं आणि मग पळू लागले राजांना पकडण्यासाठी. तोपर्यंत राजा तर सुखरूप गडावर पोहोचला होता महाराज. एवढ्या 10,000 सैनिकांमधून छत्रपती शिवाजी महाराज कसे निसटले महाराज आणि कसे वाचले तर तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि चिंतन पांडुरंग परमात्म्याचं चालू होतं. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात आवडीने भावे हरी नाम घेसी 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 आवडीने
सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. पुढे महाराज सांगतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. का कुणाचा खेद करावा, का कुणाचा द्वेष मत्सर करावा. माई बाप्पा हो, बघा माणसं एवढी कलाकार आहेत माई बाप्पा हो. अरे 2 दिवस माणसानं जर स्नान केलं नाही तर अंगाचा वास सुटतो. कुत्रे मांजरे तुम्ही बघा किती दिवस स्नान नाही केलं तरी त्यांच्या अंगाचा वास येतो का, दुर्गंधी येते का, नाही येत. माई बाप हो, नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला. नाथ महाराजांना गाढवामध्ये रामेश्वर भगवंताचा साक्षात्कार झाला. अरे मुक प्राणी जर जवळ आलं घराच्या जवळ तर लोक त्याला हड करतात. त्या मुक्या प्राण्यांवर आपण दया केली पाहिजे. हे कुठेतरी थांबल्या पाहिजे या गोष्टी. आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आणि म्हणून देव तेथेची जाणावा. त्या मुक्या प्राण्यांवर दया केली पाहिजे. विषय आहे आपला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. पुढे महाराज सांगतात की सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. सर्व जीवाचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आपल्याला उपवाशी कसं ठेवेल. पण माणसाचं पोट एवढं मोठं आहे महाराज, ते आयुष्यभर मरेपर्यंत भरत नाही. इतका मागतात मानस देवाकडं. अहो ज्याच्याकडे 100 रुपये ते म्हणतं 500 असते तर बरं झालं असतं. त्याच्याकडे 500 रुपये ते म्हणतं 1000 असतं तर बरं झालं असतं. त्याच्याकडे 1000 आहे ते म्हणतं 10,000 असते तर बरं झालं असतं. पण 10,000 वाल्यानं 5,000 वाल्याकडं बघावं, 5,000 वाल्यानं 100,000 वाल्याकडं, 1000 वाल्यानं 100 वाल्याकडं बघावं. देवाने किती दिलाय महाराज, आणि देवाकडं मागायची गरज नाही आहे. देवाला माहिती आहे तुम्हाला कुठे काय द्यायचं आणि कुठे काय काढून घ्यायचं, हे सगळं त्याला माहिती आहे महाराज. बघा तुम्ही विचार करा, ज्या वेळेला जठराग्नी अर्थात माणसाचं जे शरीर आहे, आता तुम्हाला सोप्या भाषेत येऊन सांगते, तुमचं जे पोट आहे बाल्य अवस्थेमध्ये महाराज जठराग्नी जरा मजबूत झाला तर भगवान परमात्म्यानं काय केलं, बिस्किट खाण्यासाठी, त्याला काही मजबूत पदार्थ खाण्यासाठी, पौष्टिक आहार खाण्यासाठी दाताची व्यवस्था केली. दात दिले. महाराज इतकं खातो, काही खातात माणसं, काही खातात. महाराज कुत्र्याचं खाणं माणसानं खावं का? मग कुत्र्यात आणि माणसात काय फरक राहिला? काही खावं, काही खाऊ लागले लोक. मग देवानं विचार केला, खाता खाता शेवटी आता 50च्या नंतर 55-65 नंतर हे जर काही खात राहिलं तर ह्याला जास्त त्रास होईल. वृद्धपणामध्ये सगळे हडहड करतील, त्याच्यापेक्षा याचं साधन वेळीच काढून घेतलेलं बरं. मग देव काय करतात, हळूहळू 32 सैनिक काढून घेतात, म्हणजे याचा आहार कमी करतात. मग देवाला माहिती आहे कुठे काय द्यायचं आणि कुठे काय काढून घ्यायचं. देवाकडे मागायची गरज नाही महाराज. आणि मागायचं असेल तर संत चरणावर, संतांचे जे प्रमाण आहेत त्या प्रमाणावर आरूढ व्हावं आणि त्या प्रमाणानुसार मागावं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, ते येण्याची पंथे चालू जाता, पडेना गुंता कोठे काही. मग संत महात्म्यांनी काय मागितलं, ना तुम्हारी धन दौलत चाहिए, ना तुम्हारा कपड़ा न लत्ता, भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान, भाव नहीं तो कुछ भी नहीं है, भाव नहीं तो कुछ भी नहीं है, भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान. आवाज थोडा वाढवा. देवाला काही लागत नाही, देवाला फक्त शुद्ध भाव पाहिजे. गिरिधर लाल तो भाव का भगवान, 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 ओ गिरिधर लाल तो भाव का
तुकोबारायांची की राग कला नाही जानत तुका, गिरधर लाभ का भुका. देवाला काही लागत नाही, देव फक्त शुद्ध भावाचा भुका आहे महाराज, काही लागत नाही त्या देवाला. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव झाला होता संत मीराबाईंचा. काय अवस्था होती महाराज मीराबाई महाराजांची. एक राजकन्या होत्या. आज एक सर्वसामान्य कुटुंबातली महिला, सर्वसामान्य कुटुंबातली कन्या जर बाहेर आली महाराज, अर्थात परमार्थामध्ये उतरली तर लोक नावं ठेवतात, नाहीत ते बोलतात. अरे सर्वसामान्य कुटुंबातली कन्या जर आज परमार्थ करू लागली तर अवहेलनेला सामोरं जावं लागतं. एक राजकुमारी असताना महाराज सर्वस्व त्यागलं, किती त्रास सहन करावा लागला असेल. पहिला त्रास घरातून झाला. राणा सांगितलं, मीरा अगर आपको भक्ति में रहना है तो महल से बाहर, और महल में रहना है तो भक्ति से बाहर, बोल तुझे क्या मंजूर है. महलात राहायचं असेल तर भक्तीतनं बाहेर, आणि भक्तीमध्ये रममान व्हायचं असेल तर महलातनं बाहेर निघावं लागेल. आजची कन्या म्हणली असती, बाई एवढं अरण्यात जायचं कशाला, एवढं सगळं त्यागायचं, एवढं राजवैभव सोडून एवढं थाटात जगायचं कशाला जायचं, नको आहे तो परमार्थ, असं म्हटली असती. पण मीराबाई काय म्हणतात, राणा जी अरे जिस महल में मेरे कन्हैया का नाम चिंतन नहीं होता, जिस महल में मेरे भगवान की भक्ति नहीं होती ना, तो आग लगी जाए ऐसे महलों को. राणा जी तेरे महलों में आग लगी, राणा जी तेरे महलों में आग लगी. घास फूस की कुटिया बनाऊंगी, घास फूस की कुटिया बनाऊंगी, कन्हैया को अपना बनाऊंगी, कन्हैया को अपना बनाऊंगी. लेकिन राणा जी तेरे महलों में आग लगी, राणा जी तेरे महलों में आग लगी. हे राणा अरे अशा महलाला आग लागो ज्या महलामध्ये माझ्या भगवान परमात्म्याची भक्ती होत नाही. सोडलं महाराज मीराबाईनं सर्वस्व त्यागलं एक राजकुमारी असताना सुद्धा. कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की घरी काय भेटत नाही म्हणून झाले असतील महाराज. हा गैरसमज दूर करा पहिले. मीराबाई राजकन्या होत्या महाराज, सर्वस्व सोडलं. आणि सर्व सोडल्याच्या नंतर मीराबाई जर कन्हैयाला म्हटले असत्या, कन्हैया अरे रानाच्या 10 पट मला मोठा महल पाहिजे, तर महाराज कन्हैयानं सोन्याचा महल उभा केला असता. पण मीराबाईनं काही नाही मागितलं. उलट मीराबाईनं बाहेर पडल्या महाराज. त्या परिवारातनं बाहेर पडल्या की ज्या परिवारात माझी भक्ती होत नाही तो परिवार सोडला. आणि मीराबाईने काय म्हणावं महाराज, प्रभुजी नाव किनारे लगाव, प्रभुजी नाव किनारे लगाव, नाव पुरानी पानी गहरा, नाव पुरानी प्रभुजी नाव किनारे लगाव, प्रभुजी नाव किनारे लगाव. हे मागणं मीराबाईचं होतं. मीराबाईने काही नाही मागितलं. मीराबाई फक्त म्हणतात, प्रभुजी नाव किनारे लगाव, पानी गहरा नाव पुरानी, प्रभुजी नाव किनारे लगाव. पाणी गहरा म्हणजे काय आहे, अरे कलियुगातले हे जे जनसागर चाललेला आहे तुझ्याकडे, हा जनसागरातली लोक आता हे पाणी दूषित झालेलं आहे, पाणी गहरा आहे. आता बस फक्त मला तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे कन्हैया, मला काही नको आहे. नाव पुराणे अर्थात पुराणे नाव म्हणजे काय, अरे राजा कन्हैया तुझा माझा रिश्ता हा पुराना है. शाम तुझे मिलने का सतसंगी बहाना है, दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है, दुनिया वाले क्या जाने सतसंगी ये बहाना है, दुनिया वाले क्या जाने. अरे लोगों को क्या पता है कि शाम तेरा और मेरा रिश्ता पुराना है, जन्मों का है. विठ्ठल
मीराबाईची भक्ती होती महाराज. इतकी भक्ती केली, एवढी भक्ती केली की कन्हैयाला म्हणावं, कन्हैया तू कहू तो सावरामय, मोर मुकुट बन जाऊंगी, अरे तू कहू तो जल जमुना बन जाऊंगी, तू कहू तो काजलिया भी बन जाऊंगी, नैन लगावे सावर, अरे नैना में रम जाऊंगी. ही भक्ती होती, ही आस होती, ही श्रद्धा होती, हा विश्वास होता महाराज कन्हैया प्रती. आणि मग मीराबाईसाठी घेतो विष प्याला. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याची भक्ती करत असताना देवाकडे काही मागितलं नाही पाहिजे, नाही का. आपलं मागणं असं आहे महाराज, भक्ती थोडी करायची. साधू संतांनी सुद्धा भक्ती केली पण देवाकडे काही मागितलं नाही. साधू संतांचं मागणं हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, करिया तिमिरांचा नाश, उदय होऊन प्रकाश, करी वास हृदयी. हे मागणं संतांचं आहे. आणि आपलं मागणं दररोज देवपूजा केली म्हणजे देवावर उपकारच करतो. देवपूजा झाली की सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, पुढचं तुम्हाला पाठ आहे. पुढचं तुम्हाला माहिती आहे. सुख संपत्ती घर आवे हे आपलं मागणं आहे. आणि संत महात्मे सोने रुपये आम्हा मृतिके समान, देखलिया धन मृतिके समान, हे जीवन संतांचं आहे. म्हणून संत नव्हते जगा माणसाच्या सारिके. माणसामध्ये संतांमध्ये हा फरक आहे. आज सुद्धा बघा तुम्ही एवढे महात्मा वियोगी, कशासाठी आहे महाराज हे जीवन, कशासाठी आहे तप साधना, कशासाठी आहे त्याग, बस जगत कल्याणासाठी. बुडते हे जन्म न देखवे डोळा, विठ्ठल विठ्ठल. पण तुम्ही झोपले तर नाही ना, नाही तर म्हणतात तुमचं कीर्तन तुम्ही जाणे, आमची गुधडी आम्ही ताने, असं व्हायला नको. वाजवणारे वाजवतील, बोलणारे बोलतील, गाणारे गातील, ऐकणारे मस्त ढोलकी हाणतील. म्हणजे सार झाला म्हणायचा आजच्या कीर्तनाचा. चला विनोदाचा भाग सोडा. संत गाडगे बाबा सांगायचे, जेथे कथा कीर्तन होती तेथे पापी झोपी जाती. विठ्ठल विठ्ठल. भगवंताची भक्ती करत असताना त्यामध्ये आपण देशभक्ती सुद्धा केली पाहिजे, देशसेवा सुद्धा केली पाहिजे माईबाप हो. कारण बघा तुम्ही आज जर आपल्या थोरवीर पुरुषांचा आदर्श आपण डोळ्यासमोर जर ठेवला तर किती त्याग होता त्यांचा धर्मासाठी, देशासाठी, हिंदवीच्या रक्षणासाठी. आपलं काय समर्पण आहे. आपण म्हणतो महाराज मुलं बाळ हे सगळं बघावं लागतं. अरे मुलं बाळाचं पोट भरणं, कुत्रे मांजर सुद्धा मुला बाळांचं पोट भरतात, त्यांच्या लेकरांचं. फक्त आपला परिवार आणि आपण हे जीवन पशुच आहे. आणि मी आणि माझा देश, भारत माझा देश आहे, ही संकल्पना मानवाची आहे. विठ्ठल विठ्ठल. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हे वचन, हे जीवन संतांचं आहे. आणि म्हणून फक्त स्वतःच्या परिवारापुरता, स्वतःच्या गावापुरता नव्हे तर हिंदू राष्ट्राचा विचार आम्ही केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. धर्मासाठी आमचं काय योगदान आहे आणि धर्मासाठी योगदान देण्यासाठी माता मौल्यांनो त्या मुलांवर तो मुलगा अर्थात अखंड हिंदुस्थान आपल्याला ज्यांच्या हातामध्ये द्यायचा आहे, अखंड हिंदुस्थानची धुरा आम्हाला ज्याच्या हातामध्ये द्यायची आहे, तो हिंदुस्थानचा युवा जर बिघडला तर पुढे माझ्या हिंदुस्थानची अवस्था काय होईल. अरे कोण करणार आहे हिंदवीचं रक्षण. हिंदवीच्या रक्षणासाठी धर्मवीर शंभूराजांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, महाराणा प्रतापांनी काय केलं, राजगुरु सुखदेव भगत सिंगांनी महाभारतीच्या रक्षणासाठी काय केलं. आम्ही काय करतोय. उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती. अरे माँ भारती की ललकार है, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती है माँ भारती. माँ भारतीची ललकार आहे. अरे आपल्या देशाचं रक्षण आपण नाही करणार तर काय तालिबानी येऊन करतील. काय म्हणतात महाराज तिकडं झालं, आमच्या तिकडं तसं काही नाही, आमचं गावले चांगले सुरक्षित आहे. पण असं समजू नका, खटकाच्या पिंजऱ्यामध्ये 100 कोंबड्या असतात. एक कोंबडी पिंजऱ्यातनं बाहेर काढली, बाकीच्या कोंबड्या, दरवाजा बंद झाला की बाकीच्या कोंबड्या काय म्हणत असतात,
तिचा नंबर लागला घेणं देणं नाही. आपण सुरक्षित आहो, खायचं प्यायचं आणि तिथंच खुडखुड करत बसायचं. पण त्या कोंबड्यांना माहितीच नसतं की एकेकीचा करून एकेकीचा नंबर निश्चित हा लागणार आहे. तशी अवस्था आपली झाली. आपल्याला वाटतं तिकडं तालिबानी आले, अमरावती नांदेड गेलं, इकडं काही तसं नाही. पण जर संघटित झाला नाही आणि धर्माप्रती जागृत झाला नाही तर तुमचाही नंबर लागायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून धर्मासाठी जागे व्हा, धर्माचं रक्षण करा. अरे धर्मासाठी राजगुरू सुखदेव भगतसिंगांनी काय केलं, राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींनं काय केलं सांगून जाईल या ठिकाणी. माता माऊलांनो, 20-22 वर्षाची पोरगी झाली की पळून जाते क्षणभंगूर प्रेमासाठी. माता माऊलांनो, आज हिंदू राष्ट्राचं रक्षण करायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहे. आज बघा तुम्ही, राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत, श्रीमद भागवत हे दिलाय ग्रंथ. आम्ही काय देतोय आमच्या मुलांच्या हातामध्ये? 20-22 वर्षाची मुलगी होईपर्यंत महाराज तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो तो बाप, आणि 20-22 वर्षाची ती कन्या झाली महाराज की ती क्षणभंगूर प्रेमासाठी पळून जाते काही प्रलोभनापोटी. काय वाटत असेल त्या मात्या पित्यांना? अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, रक्त हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं ज्या मुलीसाठी, आज ती मुलगी पळून गेल्याच्या नंतर त्या बापाला महाराज आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर माझ्या माता माऊल्यांनो, त्या मुलीच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल देण्यापेक्षा त्या मुलीच्या हातामध्ये झाशीच्या राणीचं दिव्य चरित्र द्या, अहिल्याबाई होळकरांचं चरित्र द्या आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचा संघर्ष द्या. ती मुलगी कधीच पळून जाणार नाही. पण आताच्या बाया एवढ्या हुशार, रिमोट लावलं की बाया आता आया साईरट पाहायला लागल्यानंतर पुरी कशा जिजाऊ वाचतील हो. हे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि सांगून जाईल. तुम्हाला जर वाटत असेल ना, अहो बघा तुम्ही, ज्या मुलीनं ज्या मुलानं रामायण, महाभारत, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ माऊली, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे जीवन चरित्र हाताळलं महाराज, आणि त्या जीवन चरित्रानुसार जो जीवन जगला ना, त्याच्या जीवनाचं सोनं मुळीच होणार नाही, पण परीस झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सांगून जाईल माझ्या माता मौल्यांनो. जर तुम्हाला वाटत असेल ना आमची मुलगी पळून जाऊ नये, आमच्या मुलीनं आमच्या कुळाला कलंक लावू नये, हे जर वाटत असेल तर त्या मुलीच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल देण्यापेक्षा चित्तोडगडावर ज्या महाराणी पद्मिनीनं वास्तव्य केलं होतं आणि या हिंदुस्थानच्या नारीच्या अस्तित्व, या हिंदुस्थानच्या नारीची अस्मिता टिकवण्यासाठी 40,000 स्त्रियांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जोहार केला होता, समर्पण केलं होतं, पण हिंदुस्थानच्या स्त्रियांचं अस्तित्व टिकून ठेवलं होतं. त्या राणी पद्मिनीचं दिव्य चरित्र आज आम्ही आमच्या मुलींच्या हातामध्ये दिलं पाहिजे. बघा काही काही बाया म्हणतात, काय सांगा पोरगीच एवढी सुंदर होती ताई आणि त्या बाबानं फूस लावून घेऊन गेली. लाज वाटायला पाहिजे महाराज. महाराणी पद्मिनीचं सौंदर्य एवढं होतं, अरे पान खाल्लं तर घशातून दिसावं एवढी सुकुमल होती महाराज. अल्लाउद्दीन खिलजी जिच्या सौंदर्याला भुलावा, अल्लाउद्दीन खिलजीनं ते पत्र पाठवलं होतं. माझ्या माता मौल्यांनो, जर तुम्हाला वाटत असेल आमच्या मुली लेकी बाळी पळून जाऊ नये, तर तुम्ही एवढे 2 वाक्य निश्चित तुमच्या लेकी बाळींना द्या, तर कधीच तुमच्या कुळाला कलंक लावणार नाही. अल्लाउद्दीन खिलजीनं पत्र पाठवलं, हे राणी पद्मिनी, जर माझी झालीस आणि माझ्या प्रेमाला जर होकार दिला ना, तर धन दौलत ऐश्वर्या दखन तुला बहाल करील, पण माझ्या प्रेमाला होकार दे. पण असल्या खोट्या प्रलोभनाला भुलणारी ती राणी पद्मिनी नव्हती, हिंदुस्थानची खानदानी नार होती. पत्र वाचलं, दुसरा कागद हातामध्ये घेतला आणि तो पत्र, तो मायना तयार केला आणि काही उत्तर दिलं होतं महाराज. महाराणी पद्मिनीनं पत्र लेखणी घेतलेली आहे. पूर्वीच्या काळी ताबूत असायचे, शाही असायची, ती लेखणी घेतली आणि त्या पत्रामध्ये उलट उत्तर पाठवलं, हे अल्लाउद्दीन खिलजी, तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को छूना तो दूर लेकिन ठेक भी नहीं सकता, क्योंकि इस हिंदुस्तानी नारी को पाने के लिए कलीजा बिछाया हिंदुस्तानी शेर का. तेरे जैसा विदेशी कुत्ता हम हिंदुस्तानी नारी को ठेक भी नहीं सकता. हे उत्तर राणी पद्मिनीचं होतं आणि त्या राणी पद्मिनीच्या वंशाच्या आम्ही आहोत. काय वाटेल तुम्ही पळून गेल्याच्या नंतर राणी पद्मिनीला, अरे तुमच्या अस्मितेसाठी, स्त्रीचं स्त्रीत्व टिकवण्यासाठी, आज तिचा मान उंचवण्यासाठी आम्ही काय केलं, आणि आताच्या या मुली काय करताय? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माऊलीच्या संघर्षाचा विचार जर केला तर बघा तुम्ही, हे आदर्श झाला पाहिजे आपल्या मुलींसाठी. आपल्या मुला मुलींनी हे आदर्श घेतले पाहिजे.
आर्यन खान, शाहरुख खान हे आदर्श घ्यावे का? परशाची स्टाईल, आता ते काय हेअरस्टाईल तर महाराज ज्या हिरो हिरोईनच्या स्टाईल आहे त्या स्टाईल निघाल्या. अरे त्या स्टाईल करण्यापेक्षा हिंदूच्या कपाळाला गंध असावा, त्याच्या डोक्याला शेंडी असावी, गळ्यामध्ये माळ असावी, का असावी? बघा, शास्त्रीय कारण सांगण्यापेक्षा तुम्हाला दुसरं एक कारण सांगेल, म्हणजे माझ्या युवक बांधवांच्या डोक्यात फिट्ट बसेल. मला सांगा, तुम्ही रस्त्याने निघालात, एखाद्या पॉइंटवर तुम्ही हायवेनं थांबलेला आहात, तिथे जर एखादी हिंदूची माई बहीण असेल, विधर्मी गिधड तिची छेड काढत असेल महाराज, तर त्यावेळेला ती मुलगी ज्याच्या कपाळाला गंध आहे आणि केसाला शेंडी आहे महाराज, ते कपाळाचं गंध बघून तिला माहिती असतं याच्या कपाळाला गंध आहे, अर्थात हा हिंदू आहे, राजा छत्रपतीचा वंशज आहे. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून चंद्राच्या परीसारखं सौंदर्य तिचं होतं. ती जर हिंदुस्थान मधून सुरक्षित गेली होती तर त्या राजाचा छत्रपतींचा मावळा हा दिसतो, याच्या आश्रयाला जर मी उभी राहिली तर नक्कीच माझी इज्जत सुरक्षित राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि हा हेतू तिच्या मनामध्ये येऊन ती मुलगी, ती माय बहीण ज्याच्या कपाळाला गंध आहे, केसाला डोक्याला शेंडी आहे, त्याचा आश्रय घेत असते. अरे जर कपाळाला गंधच नसेल तर त्या माई बहिणीनं त्यावेळेला साह्य कुणाचं घ्यावं आणि कुणाच्या सावलीला उभं राहावं? म्हणून त्या ठिकाणी माळा टिळे मिरवा, गरज आहे माई बापा हो हिंदुत्वाची. अरे मुसलमानाच्या पोराला टोपी घालायची लाज वाटत नसेल तर हिंदूच्या पोरांना गळ्यामध्ये माळ, केसाला शेंडी आणि कपाळाला गंध लावायची लाज का वाटावी? विठ्ठल अभंग सोडवता येतो का नाही? ओ हिंदुत्व हिंदुत्व हे काय चाललं? पण बाबांना ही काळाची नितांत गरज आहे. याही गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजे. जनजागृती होणं ही नितांत आणि काळाची गरज आहे. माझ्या युवक बांधवांना युवतीनं हे सांगेल की आज रामायण महाभारत, आज हा जर विचार केला, काही मुलं म्हणतात तुम्हा महाराज लोकांना काय माहिती आहे, मायबापांचा काय ताण असतो, काही म्हणतात म्हातारले बेकार आहे. अरे ज्याला वाटतं माझं म्हातारं बेकार आहे, माझा बाप बेकार आहे, त्यानं एक महाराज माझ्या रामप्रभूचं जीवनचरित्र वाचावं. राजकुमार असताना 14 वर्षासाठी वनवासात पाठवलं, पण उलट उत्तर नाही दिलं की वनवासात का पाठवलं. बस पित्याची आज्ञा निघाले महाराज. उलट त्या ठिकाणी उत्तर दिलं, सुमंतजीला सांगितलं, अरे अयोध्येचं राज्य मला मर्यादेत होतं, पण ज्या राज्याला मर्यादाच नाही, कुठेच सीमा नाही, असं 14 वर्षाचं अमर्यादेचं राज्य आणि 14 वर्ष साधू संतांच्या सेवेची संधी मला माझ्या पित्यानं दिली. माझ्या सासऱ्याच्या अर्थात माझ्या पित्याच्या चरणारविंदावर माझा शतशत कोटी प्रणाम सांगा. हा निरोप राघवानं सुमंताजवळ दिला महाराज पित्यासाठी. आणि आज त्याच रामरायाच्या, त्याच हिंदुस्थान मधील युवकांना महाराज बापाला उलट बोलावं, माय बापाला मारहाण करावी, याच्यापेक्षा खंत काय महाराष्ट्रामध्ये असावी? विठ्ठल आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मुला मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल देण्यापेक्षा त्या मुला मुलींच्या हातामध्ये, अर्थात किमान 10वी पर्यंत तरी त्या मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअपचा मोबाईल देऊ नका महाराज. 5वी 6वीचा पोरग व्हॉट्सअपचा मोबाईल खेळतं. अरे ते मोबाईल 5वी 6वीच्या पोरांच्या हातामध्ये व्हॉट्सअपचे मोबाईल देण्यापेक्षा हे दिव्य चरित्र द्या, रामायण द्या, महाभारत द्या. रामायणामध्ये इतकं सुंदर आहे महाराज. रामायण म्हणजे जीवनातील सर्व प्रश्नाची उत्तर आहे. माझ्या माता माऊल्यांनो सांगून जाईल या ठिकाणी योग आला म्हणून प्रसंग. जनकनंदिनी जानकी सीता माता वनवासाला निघाल्या. सगळ्यांनी प्रतिबंध केला, तू जानकी जाऊ नको. जानकीनं सांगितलं, राघवा निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. याला म्हणतात पतिव्रता. धन्य धन्य पतिव्रता, त्याची देवावरी सत्ता. नाही तर तू तिकडं काही कर, मी आपलं बसून खाणार. हो, या सीता माता नव्हत्या, कारण आईनं दिलेली शिकवण होती महाराज. ज्या वेळेला जानकी सासरी जायला निघाल्या, जनकनंदिनी जानकी सीता माता, सुनैना मातेनं जानकीला काय शिकवण दिली होती? जानकी बेटा, जीवन ऊन सावलीचा खेळ आहे. जीवनामध्ये कधी दुःखाचे डोंगर कोसळले तर घराचा दरवाजा बंद करून घे, पण तुझा गारानं उंबरठ्याच्या बाहेर जाता कामा नये, ही शिकवण तेव्हा दिली होती. आताची माऊली 2 महिने मुलीचं लग्न राहिलं
की एवढे कान भरवायला सुरुवात होते. आताची बाई सांगत असती, बेटा तू घाबरू नको. आताच्या आईचा मंत्र आहे, जास्त काही त्रास वाटला, कुणी एखादा शब्द जरी बोलला, फक्त मेसेज करायचा व्हॉट्सअपला, 16 माणसाची क्रुझर गाडी तुला वेगळं काढून घ्यायला हजर आहे, तू घाबरू नको बेटा. याला बेरड अवलादी म्हणतात. तर हिंदुस्थानची खानदानी स्त्री जनकनंदिनी जानकी सीता माता 14 वर्षासाठी वनवासाला निघाल्या. जानकीला विचारलं, एका चक्रवर्ती सम्राटाची सून होती. यदादित्य गतम तेज जगत भासयते खिलम या चंद्रमसी यच्चाग्नोत तेजो विद्धिमामकम. त्या भगवान परमात्म्याची पत्नी होती महाराज. वनवासाला निघाल्या. सुमंत काकानं विचारलं, जानकी तुझ्या सासऱ्याला तुझा काय निरोप सांगू? आताची सून काय म्हणली असती हो, काय त्या म्हाताऱ्याचं तोंड पाहायचं, घरदार वाटून दिलं नाही, सगळे वाद विवाद नको आहे, त्या सासऱ्याचं तोंड नाही पाहायचं. पण जानकी सुनैना माता शतानंदजी आणि राजा जनकाच्या संस्कारानं वाढलेली कन्या होती. जानकीने इतकं समर्पक उत्तर दिलं. जानकीने सांगितलं, सुमंत काका, प्रथमतः माझ्या सासऱ्याच्या चरणारविंदावर माझा नमस्कार सांगा, आणि माझा दुसरा निरोप माझ्या सासऱ्याला एकच सांगा की पत्नीला कधीतरी दिलेल्या वचनपूर्तीसाठी प्राणप्रिय पुत्राला आणि प्राणप्रिय सुनेला 14 वर्षासाठी वनवासात पाठवणारा असा एक वचनी सासरा मला जन्मोजन्मी मिळू द्या, एवढाच निरोप माझ्या सासऱ्याला माझा सांगा. त्या जानकीच्या वंशज आम्ही आहोत आणि आम्ही घराचं विघटन करावं, विभाजन करावं, त्याच्यापेक्षा काही खंत असावी. विठ्ठल एकदा आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखुमाई भजन करूया. सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या, करण येती हेची करा, जयामध्ये नारायण. विठ्ठल विठोबा रखुमाई, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तूप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखे गाता हरपली चिंता. त्या ठिकाणी माई बाप हो, नाथ महाराज सांगतात की प्रारब्धामधून, भोगामधून, प्रारब्ध आणि भोग हे सुटत नाही. यातून कुणीही, अर्थात ते भोग कुणालाही सुटत नाही. भोगिल्याची भोग तो नसोले, भोगिल्याची भोग तो नसोले, भोगिल्याची भोग तो नसोले, भोगिल्याची भोग तो नसोले. प्रारब्ध क्रिया माने संचिताचा भोग, प्रारब्ध क्रिया माने
स्वतःचा भोग भोगिल्याची भोग तो ना सुटे. त्या भोगातून सुटत नाही. पण नाथ महाराज एके ठिकाणी अर्थात या अभंगामध्ये काय सांगतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण हरीची कृपा झाली की हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि हरीची कृपा केव्हा होईल? हरी मुखे गाता हरपली चिंता. त्याचं चिंतन करा. चिंतन केल्याच्या नंतर अर्थात काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने. त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि देशसेवा फार महत्वाची आहे. अरे आपल्या समोरून हजारो कसाई जी आमची राष्ट्रमाता आहे गोमाता कत्तलखान्यामध्ये घेऊन जातात आणि निमूटपणे डोळे बंद करून आमचे युवक बांधव बघत राहतात. अरे कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. गोमाता हे रक्षण, अरे गोमातेचं आम्ही काय रक्षण करतोय? गोमाताच आपलं रक्षण करते आहे. अर्थात राष्ट्राचं रक्षण करते आहे. विठ्ठल हिंदवीसाठी महाराज आमच्या थोरवीर पुरुषांचं काय योगदान होतं? आमचं काय योगदान आहे हिंदवीसाठी? धर्मवीर शंभू राजांच्या संघर्षाचा जर विचार केला तर सर्व अंगाचा लोधा बनवला होता. काय अवस्था झाली होती महाराज? आपली माणसं मोठी करायला शिका. आपल्या माणसाची पाय कधी माग खेचू नका. पण इथं अशी परंपरा आहे मायबाप हो, सांगून जाईल बघा. एकदा एक जागतिक लेवलची सभा होती. जागतिक लेवलची सभा, नॅशनल सभा. तिथे अमेरिकेचे होते, फॉरेनचे शास्त्रज्ञ, ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ, तिथं भारताचे पण शास्त्रज्ञ होते, इंग्लंडचेही होते. प्रत्येक शास्त्रज्ञांना काय केलं होतं? प्रत्येक देशाची बरणी आणि जो अर्थात अमेरिकेचा शास्त्रज्ञ अमेरिकेची बरणी आणि अमेरिकेचे खेकडे त्या बरणीत भरावे. आणि ज्या देशात जो देश त्या देशाची बरणी त्या देशाचे खेकडे, अशी नॅशनल सभा, मोठा टेबल ठेवलेला आहे. आणि तिथे त्या सर्व बरण्या सर्व खेकडे एकत्रित केले. अमेरिकेची बरणी, त्या बरणीवर अमेरिकेचं नाव आणि त्यात अमेरिकेचे खेकडे, इंग्लंडचे खेकडे, रूसचे खेकडे, अशा सगळ्या देशाचे खेकडे होते, भारताचे खेकडे होते. सर्व बरण्यांना झाकणं लावलेली होती मायबाप हो. पण एकच बरणी अशी निघाली तिथे भारताची किती झाकणच लावलेलं नव्हतं. अमेरिकेवाले, इंग्लंडवाले, रूसवाले जरा जास्त एक्स्ट्रा त्यांची डोकेबाजी. त्यातले रूसवाले, अमेरिकेवाले, इंग्लंडवाले म्हणू लागले भारताच्या शास्त्रज्ञांनो तुम्हाला जरा डोक्याचा भाग कमीच आहे नाही का, कारण तुम्ही अध्यात्मवादी आहात ना. आणि म्हटलं ठीक आहे, कमी तर कमी, पण आम्ही आमचं अध्यात्म सोडणार नाही. असा विषय झाला. सगळ्याच बरणींना झाकणं, या बरणीला झाकण नव्हतं. अमेरिकेवाले म्हटले अरे वेड्यांनो, त्या बरणीला झाकण नाही लावलं, खेकडे वरती जातील ना एक एक करून. भारताच्या शास्त्रज्ञांना सांगितलं तुम्ही त्याची काळजी करू नका, आमचे खेकडे वर नाही जात. म्हणे का बरं? अरे बाबा आमच्या खेकड्यांचा गुणधर्म आहे, एक खेकडा वर जाऊ लागला का बाकीचे खेकडे त्याचे पाय खाली खेचतात, वर जायचा प्रश्नच नाही म्हटलं. आणि महाराज हे खेकडे कोणते आहे? हे ते खेकडे नाही, समाजात सुद्धा अशा खेकड्याच्या प्रजाती बसलेल्या आहे महाराज की ते आपल्या माणसाला मागं खेचतात. आपले माणसं कधी मागं खेचू नका माई बाप हो. अरे ह्या खेकड्याच्या प्रजाती जर तेव्हाच नष्ट झाल्या असत्या आणि खेकड्याच्या प्रजाती जर नसत्या ना महाराज, हिंदुस्थान केव्हाच हिंदू राष्ट्र झाला असता महाराज. आणि शंभूराजे कधीच औरंगजेबची शिकार झाले नसते. पण आपलेच गद्दार होतात. धर्मवीर शंभूराजांचा इतिहास जर पाहिला तर या घोडदौडीच्या काळामध्ये विश्रांती मिळावी देहाला म्हणून गेले होते संगमेश्वरी मुक्कामाला. स्वतःचा सक्का मेवणा गणोजी शिर्के वतनदारीसाठी फितूर झाला होता. राजांना काळ झोप लागली आणि गणोजी शिर्के म्हणतोय राजा अरे तुम्ही निश्चिंत राहा, आपल्याला कुठलाही दगा फटका होणार नाही याची पुरेपूर आम्ही तशी व्यवस्था केली आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि राजांना गाढ झोप लागली महाराज. हा गणोजी शिर्के वतनदारीसाठी फितूर झाला आणि रात्रीचा त्या ठिकाणी खानाच्या पोराला जाऊन मिळाला मुकरब खाल्याला. काय म्हणत आहे? आप कभी मुझे वतनदारी दोगे तो यूं संभा को पकड़ देता हूं. त्याला तेवढंच पाहिजे होतं महाराज. त्याला सांगितलं अब्बाजान, बोले क्या शिर्के क्या कहता है? बोले क्या कहता है? शिर्के कहता है कि अगर आप मुझे वतनदारी दोगे तो यूं संभा को पकड़ देता हूं. अरे दिली जाईल शिर्क्यांना वतनदारी, तुम्ही काळजी करू नका. हा गद्दार माणूस गणोजी शिर्के महाराज रात्रीचा भीमा नदीचा तट पार करून आला आणि लाखो सैन्यांनी त्या ठिकाणी संगमेश्वराला वेढा घातला आणि माझा सिंहाचा छावा त्या दुश्मनाच्या कबिल्यामध्ये जेरबंद झाला. 3.5 तासाची लढाई, लाखो सैन्याला त्या ठिकाणी पाठ पुरवली. शेवटी महाराज
कवी कलश महलजी बाबा ही मंडळी सोबत होती. शंभू राजांना जखड बंद केलं. काटेरी साखळ दंडाने जखडलेलं होतं. काटेरी साखळ दंड होते, एवढ्या घट्ट अंगाला बांधलेले होते की रक्ताच्या चिरकांड्या दुसऱ्याच्या अंगावर उडत होत्या. माई बाप हो, अरे काय वेदना होत असतील. पायामध्ये काटा टोचला तर पायाच्या आत मस्तकाला जती नेत्रातनं अश्रू व्हायला सुरुवात होते. सर्व अंगाला काटेरी साखळ दंड बोचत होते, टोचत होते, रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. पण हिंदवी पुढे त्या वेदनेला काडी इतकी देखील किंमत दिली नाही. बेडरपणे छाती काढून उभी आहे. अरे मर्द मराठ्याचा पोर आहे, राजा छत्रपतीचा पोर आहे, वाकणार नाही. साखळ दंडाने जखडलं. अरे अनवानी पायानं अंगावरचे वस्त्र काढून घेतले. बांबूच्या बारीक चिवाठ्याचा अंगरखा बनवला आणि तो अंगरखा राजांना घातलेला आहे. टोपी तशीच आणि काटेरी साखळ दंडाने जखडलेला आहे. भेडसगाव, शिराळा, बागणी, मर्गे, अहमदनगर अर्थात अंबिका नगर मध्ये श्रीगोंदा तालुका आहे. आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगावला आजही धर्मवीरगड अर्थात तेव्हा बहादूरगडचा किल्ला ज्याला म्हटलं जात होतं, त्या बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये औरंगजेब होता. तिथे शंभू राजांना औरंगजेबाच्या समोर हजर केलं आणि औरंगजेबानं शंभू राजांची ती अवस्था पाहिली आणि काय म्हणत आहे, शंभू कैसी है तबियत. कुचक बोलला महाराज माझ्या शंभू राजांना. तळपायाची आग मस्तकाला गेली. शंभू राजे बेडरपणे बघतात. औरंगजेबाच्या समोर हजर केलं. आजूबाजूला सर्व नंग्या तलवारी आहे. अरे चिलटाला देखील आतमध्ये जाता येणार नाही, पण तिथे सुद्धा बेडरपणे छाती काढून उभी आहे. आणि तेवढ्यामध्ये औरंगजेब काय म्हणतोय, शंभू अरे सोडून तुझ्या धर्माला इस्लाम जर झाला तर जीवदान देईन तुला. शंभू राजाचा क्रोध खवळला. शंभू राजे काय म्हणतात, हे बुड्ढे सुभाग्य औलाद, हे डुकराच्या औलादी, जसा तुझा इस्लाम धर्म तुला प्यारा आहे ना, तसा माझा हिंदू धर्म मला प्यारा आहे. अरे तू काय मला प्रलोभन देतो. अरे कुटक्यात टाकल्यानंतर कुटक्यासाठी गोंडा घोळायची जात आमुची नाही, राजा छत्रपतीची जात आहे. तुला काय वाटतं, अरे तुझी मुलगी देऊन मला जावई जरी केला ठोकरी नाशा मोहाला, हिंदू धर्म माझा मला प्यारा. तळपायाची आग मस्तकाला गेली. काटेरी साखळ दंड बोचत होते. औरंगजेब म्हणतो आहे, ले जाओ हमारे सामने से इसकी जिभान काट डालो. मोगली फौज साखळ दंडाने पुढे खेचत असताना काय अवस्था झाली. माझ्या शंभू राजांनी जगदंब म्हणून अंग फुगवलं. बाबूच्या कटण्या तटात तट तुटल्या गेल्या. औरंगजेबाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी हात शिवोहम. औरंगजेबाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात एकानं भाला मारला, दुसऱ्यानं टोचून अंगाला, तिसऱ्यानं जकड बंद केलं. माझ्या राजाला दैव नव्हतं, माझ्या राजाला फितुरीने बघा घात गेला. त्याच बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये माझ्या शंभू राजांचे डोळे काढले तप्त सळयांनी. पुढे वढू तुळापूरला आणल्याच्या नंतर काय अवस्था झाली. सर्व अंगाचा लोधा बनवला होता. हात तोडायचे बाकी राहिले होते. उकळतं पाणी अंगावर फेकावं, फोड आला की त्याच्यावर लाल तिखट चोळावं, मीठ चोळावं. किती वेदना होत असतील, पण झुकले नाही शंभूराजे. बोलायला जीभ शिल्लक राहिली नव्हती. औरंगजेबाला हातबल झाला होता. अरे काय मावळे आहे मराठ्याचे, काय पोरं आहेत मराठ्याचे. अरे माझ्या वंशाचाच पोरग जन्माला यायला पाहिजे होतं. त्या वेळेला शंभू राजे म्हणतात, अरे अशा उलादी जन्माला येण्यासाठी हजारो जन्माची पुण्याई असावी लागते आणि मातेची कूस तेवढी पवित्र असावी लागते. त्यावेळेला ठीक आहे शंभू, आज तुला एवढ्या वेदना देऊन पाहिलं तू तुझा धर्म सोडायला तयार नाही. अजून सुद्धा मी तुला एका अटीवर सोडतो. सांग तुझा धन, सांग तुझा खजिना, सांग तुझा गनिमी कावा. एवढं जरी सांगितलं तरी सुद्धा मी तुला आजही जीवदान देतो आहे. पण शंभू राजे त्या प्रलोभनाला भुलले नाही. शंभू राजांनी त्या जीवाची पर्वाच केली नव्हती महाराज. कारण केव्हाच स्वराज्यासाठी समर्पित झाले होते. जन्म स्वराज्यासाठी होता. शंभू राजांनी काय महाराज, तो ताबूत ती लेखणी हातामध्ये घेतली आणि त्या कागदावर, त्या पूर्वीच्या काळी ते पत्र असायचे वस्त्राचे, त्या वस्त्रावर काय उत्तर लिहिलं होतं, हे घे माझं धन, हा घे माझा खजिना. आणि खाली उत्तर लिहिलं, जय भवानी जय शिवाजी, हाच आहे माझा गनिमी कावा. ह्याच्या पलीकडे काही नाही आहे आमच्याकडे. अरे मृत्यूच्या दाढेत उभा असताना सुद्धा एवढं हिंदुत्व शंभू
राजांचं होतं, त्या शंभू राजाचे वंशाचे आम्ही आहोत. जर त्यांचं योगदान होतं एवढं हिंदवीसाठी, तर आमचं काही योगदान आहे. माई बापा हो, जास्त वेळ घेणं उचित नाही, कारण हिंदवीचा विषय म्हटलं की सकाळपर्यंत तुम्ही बोर होणार नाही आणि आम्हीही सांगत राहू. म्हणून त्या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपण याच ठिकाणी थांबूया. आपली वेळ झालेली आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवत कुतुप आहे संचिताचे. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. या अभंगावर जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचं बोलली असेल तर माझं पामर आहे काय थोरपण. पायीची वाहन पायी बरी. आपल्या पायातली चप्पल तुटल्यानंतर आपण त्या चप्पलीची शिलाई करता, तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळील क्षमारूपी धाग्यानं या चप्पलीची शिलाई करा. सर्व ज्ञानीगुणी महाराज मंडळींनी खूप सुंदर अशी साथ दिली. सर्वांच्या चरणी नतमस्तक. आपण सर्वांनी कीर्तन शांत चित्ताने श्रवण केलं. आपल्याही चरणारविंदावर नतमस्तक. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर समर्पित करून आपण याच ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वरा माऊली. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भवप विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.